जय जय गुरुदेव दत्त. आज आपण एक खूप साधा पण अत्यंत गूढ असा प्रश्न समजून घेणार आहोत. फक्त देवाचं नाव घेतलं तर खरंच काय होतं? काही लोक म्हणतात नामस्मरण केल्याने पाप नष्ट होतात. काही लोक म्हणतात मन शांत होतं. आणि काही संत तर म्हणतात नामस्मरण म्हणजेच देवाशी थेट जोडणारा मार्ग आहे. पण प्रश्न असा आहे, खरंच फक्त नाव घेतल्याने इतका मोठा परिणाम होऊ शकतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय अध्यात्म, संतांचे विचार आणि थोड्या लॉजिकसह समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक साधा प्रश्न, नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे देवाचं नाव सतत आठवणीत ठेवणं. उदाहरणार्थ राम, कृष्ण, विठ्ठल, शिव, नारायण या नावांचा जप करणं, मनात किंवा ओठांवर सतत ठेवणं यालाच नामस्मरण म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात तर नामस्मरणाची परंपरा खूप जुनी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव या सर्व संतांनी एकच गोष्ट वारंवार सांगितली. काळ बदलला, परिस्थिती बदलली, तरी एक गोष्ट कधीही बदलत नाही, ती म्हणजे देवाचं नाव. एकदा संत तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं, महाराज, देव मिळवण्यासाठी इतक्या कठीण साधना आहेत, यज्ञ आहेत, तप आहेत, मग तुम्ही फक्त नाव घेण्यावरच का भर देता? तेव्हा तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले, देवापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचं नाव. कारण नावातच त्याची ऊर्जा, स्मरण आणि उपस्थिती असते. आता थोडं लॉजिकने विचार करूया. आपलं मन कसं असतं? सतत विचार करत असतं. कधी चिंता, कधी राग, कधी भीती. आणि जेव्हा मन रिकामं असतं तेव्हा नकारात्मक विचार पटकन येतात. पण जेव्हा आपण देवाचं नाव घेतो, राम राम, विठ्ठल विठ्ठल, तेव्हा मनाला एक दिशा मिळते. हळूहळू विचारांची गर्दी कमी होते आणि मन शांत होऊ लागतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आधुनिक विज्ञान देखील याबद्दल काही रोचक गोष्टी सांगतं. जेव्हा आपण एखादा शब्द किंवा मंत्र वारंवार म्हणतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये शांततेशी संबंधित रसायनं सक्रिय होतात. म्हणजेच नामस्मरण केल्याने स्ट्रेस कमी होऊ शकतो, मन स्थिर होऊ शकतं. आता मुख्य प्रश्न, नामस्मरण केल्याने आयुष्यात काय बदल होतात? पहिला बदल, मन शांत होतं, मनातली घालमेल कमी होते. दुसरा बदल, सकारात्मक विचार वाढतात, कारण देवाचं स्मरण आपल्याला चांगल्या गोष्टींची आठवण करून देतं. तिसरा बदल, भीती कमी होते. जेव्हा मनात देवाचं नाव असतं तेव्हा एक विश्वास तयार होतो, कोणीतरी आपल्या सोबत आहे. नामस्मरणाची सर्वात मोठी खासियत काय आहे माहीत आहे? त्यासाठी ना पैसा लागतो, न विशेष जागा लागते, न विशेष वेळ लागतो. तुम्ही कुठेही असाल, चालताना, काम करताना, बसताना मनात देवाचं नाव घेऊ शकता. संत नामदेव म्हणतात, जिथे नाम आहे तिथेच देव आहे. म्हणजेच देवाला शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नाही, त्याचं नाव घ्या, तो तुमच्या जवळच आहे. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न, नामस्मरण कसं करावं? खूप सोपं आहे. सकाळी उठल्यावर फक्त 2 ते 5 मिनिटं देवाचं नाव घ्या. राम राम, कृष्ण कृष्ण, विठ्ठल विठ्ठल. हळूहळू ही सवय वाढवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नामस्मरण फक्त ओठांनी नाही तर मनातून केलं पाहिजे. कारण जेव्हा नाव मनातून येतं तेव्हाच त्याचा खरा परिणाम होतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं नामस्मरण म्हणजे काय, संतांनी त्याला इतकं महत्त्व का दिलं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. कदाचित नामस्मरण हेच त्या शांततेचं गुपित आहे ज्याचा शोध प्रत्येक मनुष्य घेत असतो. जर तुम्हालाही असं वाटत असेल की देवाचं नाव मनाला शांतता देतं, तर खाली कमेंटमध्ये लिहा राम कृष्ण हरी. अशाच सोप्या पद्धतीने अध्यात्म समजून घेण्यासाठी सोपी आस्था चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. जय जय गुरुदेव दत्त.